नमस्ते फ्रेंड्स, मी प्रिया तुमचं स्वागत करते आपल्या आस्वाद रेसिपीज मध्ये। अगदी साधं सोपं असं साहित्य आहे। या रेसिपीसाठी मी भात शिजवून घेतलेला आहे। हा भात अख्ख्या तांदळाचा नाहीये, जो तुकडा तांदूळ असतो तो शक्यतो आपण वापरायचा आहे। सळसळीत असा भात नकोय आपल्याला। भात हा थोडासा चिकट असेल तर खायला अजून छान लागतो। नॉर्मल आपण जसा भात शिजवतो त्याच पद्धतीने शिजवलेला हा भात आहे। त्याचबरोबर इथे मी दही घेतलेला आहे। दही मी इथे 1 वाटी इतकं घेतलेलं आहे। तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर फोडणी देण्यासाठी कढीपत्ता, राई, जिरं, मिरची घेतलेली आहे बारीक कट करून, हिंग घेतलेला आहे थोडंसं आणि कोथिंबीर। मीठ आपण घेणार नाही आहोत कारण भात शिजवताना आपण मीठ वापरलेलं आहे। चला तर जशी झटपट साहित्य बघितलं तसेच पटापट कृती करूया। तुम्ही म्हणाल व्हिडिओच्या सुरुवातीला तू साहित्य सांगितलंस पण रेसिपीचं नावच नाही सांगितलेलं आहे। अगदी साधी रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे। दही आहे आणि भात आहे, याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल आजची आपली रेसिपी कोणती आहे। आज आपण कर्ड राईस पाहणार आहोत। आता आपण कृतीकडे जाऊया। भातामध्ये आपण दही घालून घेणार आहोत। ह्या दह्यामध्ये थोडीशी साखर टाका किंवा गोड दही वापरणार असाल तर साखर नाही वापरली तरी चालते। हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि या भाताला थोडा वेळ आपण असाच रेस्ट देऊया। तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया। आता आपण या भाताला फोडणी देणार आहोत। फोडणी देण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप घेऊ शकता। तूप थोडंसं वितळलं, थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत। तूप गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की जिरं टाकूया। जिरं छान असं तळलं गेलं की त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरची घालूया। मिरची मस्त अशी सॉटे करूया। यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे टाकू शकता, हिंग घालायचं आहे। आता आपली फोडणी तयार आहे आणि राईस देखील मस्त असा रेस्ट झालेला आहे। दही जे आहे ते भातामध्ये छान मुरलेलं आहे। आता यावरती आपण गरम गरम फोडणी घालणार आहोत आणि यानंतर आपण एक 5 ते 10 मिनिटं हा फोडणी दिलेला भात आपण झाकून ठेवणार आहोत। याला रेस्ट देणार आहोत जेणेकरून ही जी फोडणी आहे ती पूर्णपणे भातामध्ये ऍब्झॉर्ब झाली पाहिजे। ही फोडणी आपण एकजीव करून घ्यायची आहे। चला 10 मिनिटे झालेली आहेत। आता मी राईसची प्लेटिंग करून घेते। मी अर्धी फोडणी एकजीव केलेली आहे आणि जी थोडीशी फोडणी होती ती मला प्लेटिंग करायची होती म्हणून ठेवली होती आणि ती मी वरून घातलेली आहे। त्याचबरोबर आपण भरपूर प्रमाणात कोथिंबीर पेरून घ्यायची आहे। त्यामुळे आपली जी डिश आहे ती एकदम सुंदर दिसणार आहे आणि चवीला देखील खूप छान लागणार आहे। चला तर मग तुम्ही देखील ही झटपट अशी रेसिपी तयार करा, तिचा आस्वाद घ्या आणि आपल्या आस्वाद रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।